मित्रांनो, पृथ्वीवर सजीव सृष्टीची सुरुवात 3.5 ते 4 अब्ज वर्षापूर्वी रासायनिक उत्क्रांतीमधून झालेली आहे. आणि ही सजीव सृष्टी म्हणजे सजीव काही थेट निर्माण झालेले नाहीत, तर साध्या रसायनामधून हळूहळू गुंतागुंतीचे सजीव विकसित होत गेले. आपण केमिस्ट्रीमध्ये 2 केमिस्ट्री शिकतो, एक ऑर्गॅनिक केमिस्ट्री आणि एक इनऑर्गॅनिक केमिस्ट्री. ज्याला थोडंफार त्याचं ज्ञान आहे, बेसिक ज्ञान आहे, ज्याला विज्ञान कळतं, ज्याला सेन्स आहे, बुद्धिमत्ता आहे. बघा, सुरुवातीला पृथ्वी ही अत्यंत आपली गरम होती आणि तिच्या वातावरणामध्ये ऑक्सिजनसुद्धा नव्हता. त्या काळच्या वातावरणामध्ये मिथेन, अमोनिया आणि पाण्याच्या वाफेवर जेव्हा विजांचा कडकडाट आणि अल्ट्राव्हायलेट रेज पडले, तेव्हा अमिनो ॲसिडसारखे सेंद्रिय रेणू तयार झाले आणि त्यामधून पुन्हा RNAचा विकास झाला, DNA चा विकास झाला आणि हुबेहूब प्रती आपल्या तयार करणारे RNA तयार झाले, जटिल DNA तयार झाले. पुढच्या टप्प्यामध्ये RNA आणि प्रथिनांच्या भोवती एक पातळ सेल मेम्ब्रेन तयार झालं आणि जगातील पहिली आदिपेशी, त्याला आपण प्रोटोसेल म्हणतो, ती अस्तित्वात आली. जवळपास 3.5 अब्ज वर्षापूर्वी समुद्राच्या पाण्यामध्ये पहिल्यांदा मायक्रोब्स तयार झाले, म्हणजे एकपेशीय सूक्ष्मजीव म्हणजेच जीवाणू, बॅक्टेरिया. हे जीव ऑक्सिजनशिवाय जगू शकत होते. काही काळानंतर या जीवाणूंनी फोटोसिंथेसिस करून ऑक्सिजन सोडण्यास सुरुवात केली. वातावरणामध्ये ऑक्सिजनचं प्रमाण वाढल्यामुळे जीवन वेगाने विकसित झालं आणि एकपेशीय जीवाचं रूपांतर हळूहळू मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये झालं. अशा प्रकारे एका महासागरामधील एका छोट्या पेशीपासून सुरू झालेला हा प्रवास आजच्या मानवापर्यंत आलेला आहे आणि अथांग जैवविविधतेपर्यंत पोहोचलेला आहे. माणसाचा DNA बघा, आपला DNA हा सर्वात जास्त चिंपांझी या प्राण्यासोबत मिळता जुळता आहे आणि म्हणजे 98.8% साम्य आहे. किती? 98.8%. आणि आश्चर्याची बाब म्हणजे तुम्हाला केळी माहीत आहे का? बनाना, त्याच्यासोबत सुद्धा आपला DNA हा 60% मिळतो. चिंपांझी, मांजर बघा, प्राण्याशी साम्य असणारे मांजर, कॅट 90%, उंदीर 85%, गाय 80%, फळावरची जी माशी असते फ्रूट फ्लाय 61%. सध्या जी मोहीम सुरू आहे, आरक्षण हटाव देश बचाव, याच्यासाठी हा विषय अत्यंत महत्त्वाचा होता की हा आरक्षण कशामुळे आहे आणि आरक्षण हटाव ही मागणी कशामुळे आहे. आणि मी स्वतः म्हणत आहे की आरक्षण हे हटलं पाहिजे, 100% हटलं पाहिजे. अगदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची सुद्धा तीच भूमिका आहे, आरक्षण हटलं पाहिजे. अगदी मान्य प्रकाश आंबेडकर साहेब यांची सुद्धा तीच भूमिका आहे, आरक्षण हटलं पाहिजे. ज्यांना ज्यांना आरक्षणाचा लाभ भेटत आहे त्या सगळ्यांचं म्हणणं आहे आरक्षण हे हटलं पाहिजे, परंतु हटताना त्यामध्ये ते सगळ्यांचंच हटलं पाहिजे. बघा, आता एक संत एकनाथ महाराजांचा एक अभंग आहे. काय म्हणतात संत एकनाथ महाराज? जयामंती नीच वर्ण, स्त्री शूद्रादी हीन जन. बघा, ज्यांना तुम्ही नीच वर्णाचे म्हणता. आता कुणाचं वाक्य आहे? अभंग कुणाचा आहे? संत एकनाथ महाराज, ज्यांचा स्वतः जन्म एका प्रतिष्ठित घराण्यामध्ये अभिजन वर्गामध्ये झाला होता, परंतु ते संत होते, खरे संत होते. आणि ज्यांना नीच वर्ण म्हणून या व्यवस्थेने गणलं गेलं, आजही गणलं जात आहे. मग त्यांना प्रश्न विचारत आहे, त्या अभिजन वर्गाला जे स्वतःला तथाकथित उच्चवर्णीय समजतात, त्यांना संत एकनाथ महाराज प्रश्न विचारत आहेत. जया म्हणती नीच वर्ण, ज्यांना तुम्ही नीच वर्ण समजता, ज्यांना तुम्ही शूद्र समजता, हीनजन समजता. आणि हीनजन शूद्र कुणाला म्हटलेलं आहे? स्त्रियांना सुद्धा. स्त्री ही अभिजन वर्गाची असो, कोणत्याही वर्णाची असो, तिला सुद्धा शूद्र म्हटलेलं आहे. आणि याचा पुरावा
तुम्ही किती म्हणता ना आमचे धर्मग्रंथ हे ते आमच्या ह्याच्यात असं नाही तसं नाही, स्वतः संत एकनाथ महाराजांनी तुमचं पितळ उघडं पाडलेलं आहे. स्त्री शूद्रादी हीन जन सर्वाभूती देव वसे नीचा ठाई काय नसे. बघा, जर देव सगळ्यांच्या ठाई असेल, सगळ्यांच्या ठाई असेल, तर मग नाथ महाराज या तथाकथित अभिजनांना, या तथाकथित वर्णवर्चस्ववाद्यांना प्रश्न विचारतात की जर सगळ्यांच्या ठाई जर देव असेल, सर्वाघटी जर राम असेल, सर्वाभूती वासुदेव असेल, खलविदम ब्रह्म असेल, तर मग या ज्यांना तुम्ही नीच समजता, स्त्री समजता, शूद्र समजता, खालच्या वर्णाची समजता, मग त्यांच्या ठिकाणी देव नाही का? हा प्रश्न त्या काळामध्ये संत एकनाथ महाराजांनी या लोकांना विचारलेला आहे. परंतु आजपर्यंत याचं उत्तर या लोकांनी दिलेलं नाही. आज याच अहंकारातून, याच हे जे दुसऱ्याला नीच वर्ण, खालच्या जातीचे समजणारे जे तथाकथित उच्चवर्णीय आहे, या लोकांनी स्वतःच्या अहंकारातून निर्माण केलेली एक संघटना आहे आणि त्या संघटनेचं नाव आहे RSS. आणि या RSSने आज पूर्णपणे देश गिळंकृत केलेला आहे. आणि यांचेच समर्थक म्हणत असतात की आरक्षण हटाव देश बचाव. वास्तविक यांनी पूर्णपणे देशावर कब्जा केलेला आहे. आता राम मंदिरामध्ये आरक्षण हटवायला एका पायावर सगळेजण तयार आहेत. सगळ्यात पहिल्यांदा तर आंबेडकरवादी तयार आहेत, बाबासाहेब आंबेडकर यांचे अनुयायी तयार आहेत. द्या राम मंदिराचा कब्जा. बघा, द्या राम मंदिर यांचा कब्जा तुम्ही द्या, ठीक आहे. ज्या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला, तुम्हाला असं वाटत असेल की त्यांनी राम नाकारला, परंतु अनुसूचित जातीमध्ये अनेक जण आहेत. मातंग समाज आहे, चर्मकार समाज आहे, जो हिंदू आहे. बघा, त्या अनुसूचित जातीमधील त्या हिंदू वर्गाकडे राम मंदिराचा कब्जा द्या, सगळं ट्रस्टी त्यांचं बनवा, OBCचं बनवा. आता राम मंदिरामध्ये जो करोडो रुपयाचा घोटाळा झाला, नीट पहा, करोडो हा शब्द चिल्लर आहे, अब्जावधी रुपयाचा घोटाळा झाला आणि पुढेही होणार आहे. आता पुढचा घोटाळा तुमच्यापर्यंत येणार नाही, नीट लक्षात ठेवा. आता त्यांनी अशी सोय करून ठेवणार आहेत, तुम्ही फक्त दान देत राहा आणि आम्ही पिढ्यानपिढ्या आरक्षण भोगत राहू. हे खरं आरक्षण आहे. ही लढाई इतकी साधी सोपी नाही. तिकडं तो रामदेव बाबा डुचक्या डोळ्याचा तो काय वरडत आहे, यज्ञोपवीत हम सगळे शूद्र, मीच ब्राह्मण आहे, मीच क्षत्रिय आहे, मीच वैश्य आहे, मीच शूद्र आहे, सगळ्यांना अधिकार आहे. ढेकळाचा अधिकार आहे का? अधिकार आहे. तर आता राम मंदिराचा एक सचिव आता परत एक जणाचा नेमला. TV9ला मी बातमी पाहिली आणि सांगितलं की महाराष्ट्रातून एकाला संधी. नाव बघितलं तर आफ्ळे. म्हणजे आरक्षण बघा कसं आहे. तिथं तुम्हाला एखादा OBC जातीमधला दिसणार नाही, एखादा सावंत दिसणार नाही, एखादा कांबळे दिसणार नाही, एखादा भोसले दिसणार नाही. तिथं तुम्हाला आफ्ळेच चालणार, जोशीच चालणार, कुलकर्णीच चालणार. हे कशासाठी? याला म्हणायचं जातीवाद, याला म्हणायचं वर्णवर्चस्ववाद. आणि हा असा कुटून भरलेला आहे RSSमध्ये. या देशातील सगळ्या संस्थावर, मग उच्च न्यायालय असेल, सुप्रीम कोर्ट असेल, सगळे युनिव्हर्सिटीज असतील, या सगळ्यावर या RSSने कब्जा केलेला आहे. केवळ मंदिरावर केलेला नाही, तर सरकारी संस्थावर सुद्धा कब्जा केलेला आहे. आणि RSSची एवढी हिंमत आहे का? खरंच या लोकांची एवढी हिंमत आहे का? यांची अवकातसुद्धा नाही, लक्षात ठेवा. यांची अवकात वंचित बहुजन आघाडीने दाखवली होती. वंचित बहुजन आघाडीने RSSच्या कार्यालयावर मोर्चा काढला होता. त्यांची साधी समोर निवेदन घ्यायला येण्याची सुद्धा हिंमत नाही. तिथं सुद्धा पोलिसांना समोर केलं. ही यांची अवकात आहे, लक्षात घ्या. परंतु आमचा महाराष्ट्रापुरतं जर बोलायचं झालं, मग प्रत्येक प्रदेशामध्ये अशा वेगवेगळा जात समूह आहे. महाराष्ट्रामध्ये मराठा आणि OBC हे
यांचे सांस्कृतिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या गुलाम आहेत आणि या गुलामीच्या जीवावर RSSचं साम्राज्य उभा आहे. आणि जोपर्यंत राहुल गांधी यांनी कितीही RSSला विरोध केला, बघा राहुल गांधींनी संसदेमध्ये कितीही जर RSSला विरोध केला आणि राहुल गांधी यांचाच खासदार जर सांस्कृतिकदृष्ट्या धार्मिकदृष्ट्या या RSSचा जर गुलाम असेल तर ही समस्या अजून 1000 वर्षे सुटणार नाही. त्यामुळे हे लोक यांना स्वतःला आरक्षण सोडायचं नाही. या लोकांनी कशा पद्धतीने सगळी सिस्टम देश इल्लिगल पद्धतीने आज तर सुप्रीम कोर्टावर कब्जा चिल्लर गोष्ट आहे. मंदिरावर तर आहेच, त्याच्याबद्दल न बोललेलं बरं, तो राहणारच आहे. कारण 1000 वर्ष तरी मराठे आणि OBC आणि उत्तर प्रदेशमधले यादव, मध्य प्रदेशमधले यादव, आहीर, रेड्डी असे वेगवेगळे जे जात समूह आहेत, जाट, हे गुलामी सोडणार नाहीत. सुप्रीम कोर्ट याच्यावर कब्जा केला ही चिल्लर गोष्ट आहे, परंतु त्यांनी संविधानावर सुद्धा कब्जा केलेला आहे. जोपर्यंत मूळ समस्या तुम्ही समजून घेणार नाहीत आणि त्यावर बोलणार नाहीत तोपर्यंत हे अशाच बाता मारणार, आरक्षण हटाव देश बचाव. उलट आम्ही म्हणत आहोत आरक्षण हटाव देश बचाव, परंतु यांना हे आरक्षण हटवायचंच नाही. आरक्षण हटवण्याचे 2च मार्ग आहेत, लक्षात ठेवा. पहिला मार्ग आहे समता. जोपर्यंत समता येणार नाही तोपर्यंत आरक्षण हटणार नाही. आणि दुसरा मार्ग आहे जाती अंत. जोपर्यंत जाती अंत होणार नाही तोपर्यंत आरक्षण हटणार नाही. हे 2 मुद्दे लक्षात घ्या आणि यांच्या लय नादाला लागू नका. यांना उत्तर देण्याची तयारी ठेवा आणि एवढंच नाही, जागृत राहा. कारण यांनी पूर्णपणे संविधान पोखरलेलं आहे. गप्प राहून चालणार नाही, निवांत राहून चालणार नाही. सतत लढावं लागेल, लढत राहावं लागेल. आपलं मत नक्की कळवा. रामकृष्ण हरी. जय जगद्गुरू. जय शिवराय. जय भीम.